एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला इंडियन दलित सेनेचा वर्धापन दिन साजरा, हर घर आंबेडकर संकल्पना सुरुवात करणार संस्थापक देवीदास दुपारगुडे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आदर्श राज्यघटना दिली, त्याप्रमाणे देशाचे पायमूळ रुजले। मात्र काही वर्षापासून घटनेची तोडमोड करून सरकार चालवले जात आहे आणि बाबासाहेबांचा विसर व्हावा यासाठी काही उकरून प्रकरणे काढले जात आहेत। त्यामुळे येणाऱ्या काळात आम्ही हर घर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही संकल्पना घेऊन आम्ही काम करणार असल्याचे प्रतिपादन इंडियन दलित सेनेचे संस्थापक अध्यक्ष देवीदास दुपारगुडे यांनी यावेळी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते। माजी आमदार प्रकाश वेलुंगकर, माजी महापौर संजय हेमगटी, डॉक्टर प्राध्यापक संघप्रकाश दुड्डे, वैशाली उबाळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते। बाबासाहेबांची तत्त्वे तळागाळात रुजवण्यासाठी हे संघटना प्रयत्न करते, याचे कौतुक वाटते, असा आवर्जून उल्लेख करीत आपल्या भाषणात माजी आमदार प्रकाश वेलुंगकर यांनी संघटनेचे कौतुक केले। या कार्यक्रमात प्राध्यापक संघप्रकाश दुड्डे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीचे महत्त्व या विषयावर व्याख्यान दिले। समाज कल्याण रंगभवन येथील समाज कल्याण केंद्र कार्यकर्त्यांनी तुडुंब भरला होता। यात प्रामुख्याने स्वदीप बॉस वाघमारे, विलास दुपारगुडे, राजेंद्र वडवेराव, सुहास बिराजदार, देवानंद सोनवणे, सुलोचना बनसोडे, अर्चना केंगार, रुक्मिणी नागणे, शुभराज शेख, मनोज भालेराव, गणेश भालेराव, मनोज जगदाने, सुरेश साबळे यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते। बाबासाहेबांचे विचार मांडण्यासाठी त्याच्या ह्याच्यामध्ये कोणी केले की त्यांच्यावर तुटून पडण्यासाठी वेळ प्रसंग माझ्यावर सुद्धा ते भागायचे, सर तुम्ही हे करत नाही, सर तुम्ही ते करत नाही। हे काम करत असताना त्यांनी कधी कशाची अपेक्षा केली? गेल्या 8 वर्षापूर्वी आपण याची स्थापना केली। मला वाटतं दरवर्षी मी येतो। तोच टिकतो जो वाचणार नाही, त्याच्या मनामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची क्रांतीची ज्योत पेटणार नाही। आणि म्हणून आपण काय वाचलं पाहिजे, कशाचा अभ्यास केला पाहिजे, कशाचं पारायण केलं पाहिजे? आपण वाचलं पाहिजे उमा शूद्रा, या देशातले शूद्र कोण होते हे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलेले आहे। माझ्या बंधू आणि भगिनींनो, आपण या देशामधले राजे होतो, राज्य करणारे होतो आणि आपल्यावर आक्रमण करण्यात आले आणि आक्रमण करून आपलं राज्य हिसकावून घेण्यात आलं आणि आपल्याला या देशामध्ये गुलाम करण्यात आलं। आणि पुन्हा एकदा तुम्हाला या देशामधली सत्ता तुमच्या हातामध्ये तुम्हाला काबीज करायची जर असेल तर आपण बाबासाहेब आंबेडकरांचं समग्र वाङ्मय आपण वाचलं पाहिजे। उमा शूद्र, प्रॉब्लेम ऑफ द पीस, जातीयतेचा प्रश्न, कितीतरी ग्रंथ तुम्हाला सांगू। बाबासाहेब आंबेडकरांचे हे सर्वच्या सर्व ग्रंथ देशातील प्रत्येक नागरिकाला संविधानाच्या माध्यमातून त्यांना शिक्षणाचा अधिकार, त्यांना शासकीय सेवेमध्ये अधिकार आणि राजकीय क्षेत्रामध्येही अधिकार ही बाबासाहेबांनी आपल्या संविधानाच्या माध्यमातून दिलेले असताना बाबासाहेब हा विषमता दूर करून समतेचं राज्य या देशामध्ये संविधानाच्या माध्यमातून त्यांनी आणले। त्यांनी त्यावेळेस संविधानामध्ये जे मूलभूत तत्त्व लिहिलेली होती, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व, परंतु आज या देशामध्ये खरं आज नवीन वर्षाची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे, परंतु जे राज्यकर्ते म्हणून या देशात असतील आणि या राज्यात असतील की बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून विषमता ही नष्ट केलेली होती, परंतु आज या प्रवाहाच्या विरोध जाऊन या राज्यकर्त्यांनी या देशामध्ये समाजामध्ये आणि धर्माधर्मामध्ये भेद निर्माण करण्याचं काम आणि हळूहळू तो संविधान बाबासाहेबांनी दिलेले संविधान संपवण्याचं काम हे राज्यकर्ते करत असताना मोर्चा करा, दगडफेक करा, दंगली लढवा, हा आंबेडकरांचा विचार आहे का? यावर त्यांना आपल्याला विचार करावा लागेल। आणि लोकांनी केलेल्या ज्या क्रिया आहेत त्या क्रियांवर आम्ही प्रतिक्रिया देतो, बरोबर आहे ना? आम्ही जे मोर्चे काढतो, दगडफेक करतो, दंगली करतो, हे काय? जर या लोकांनी आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना केली असती किंवा या लोकांनी आरवाच्या शब्दामध्ये आमच्याबद्दल बोललंच नसतं तर आमच्या संघटनेने काही कामच केलं नसतं असं म्हणावं लागेल ना। कारण संघटना म्हणजे काय झालंय की
केलेल्या किंवा ब्राह्मणवादी लोकांनी केलेल्या ज्या क्रिया होत्या त्याला आम्ही प्रतिक्रिया देते. शासन करते जमा करा आणि शासन करते जमा करायचं असेल तर आम्हाला उच्च शिक्षण दिलं पाहिजे. IAS अधिकारी झाला पाहिजे आणि नाही तर आमदार झाला. हे दोनच लोक शासन करतात. आम्ही ना शिक्षण घे ना आमच्या लोकांना निवडून घे आणि ते मी म्हणतो आणि कशाला तुझ्याला मला स्वतःच्या घरामध्ये बाबासाहेब पुतळा वाढायचा लाज वाढत असेल तर तुम्ही जमीन म्हणता कशाला आणि मी माझा तुम्ही म्हणता कशाला. बाबासाहेबांनी सर्व बहुजनांच्या भारताच्या प्रत्येक नागरिकासाठी काम आहे. या बाबतीत संविधान असे दिले की बाबासाहेबांनी इथल्या मानवाचं तर संवर्धन केलंय. नदी नाले डोंगर दऱ्या सगळ्यांचं संवर्धन बाबासाहेबांनी. थोडा मोठा विचार आपल्या घरात नाही, आपल्या घरात फोटो नाही, आपल्या घरात लेकराला आदर्श नाही आणि डोंगराच्या फोटो लावतो तुम्ही देवाचे. त्याच्या अंगावर नीट कपड्यात ती फोटो देवा सुधापुराचा बाबासाहेब आम्हाला लाज वाटते. ही शोकांती काय वाटत लोकांची. आणि मग आम्ही म्हणत होतो अशा लोकांना तुझा जर मुलगा स्वामी समर्थ झाला तर सांगेल का बाबा पोराला लढून दिला गुरुजी का भिक्षा मागायला तर नाही म्हणते. मग फोटो कशाला लावला साधू बनवतो का आता चिंता हिंदू तर तुझे करा नाही म्हणतात. मग ही कशाला फोटो घालून लावला. अरे लावायचा असेल तर सुधारणाचा बाबासाहेब हातात आता सगळ्या बाबासाहेब फोटो लावा. माझं असं मत आहे या आजल्या लोकांना आता